शरद पवार कुटुंबियांनी सिरम इन्स्टिट्यूटकडून कोविड काळात 435 कोटी रुपयांची वसुली केल्याचा गंभीर आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केलाय। शरद पवार यांचे कुटुंबीय प्रतापराव पवार यांनी स्थापन केलेल्या न्यू स्टार इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत सिरम इन्स्टिट्यूटकडून आलेल्या 435 कोटी रकमेविषयी रजिस्ट्रार ऑफ कंपनीकडे माहिती नसल्याने त्या रकमेविषयी पवारांनी खुलासा करण्याचं आवाहन करत प्रकरणाचा आपण दिल्लीत जाऊन पाठपुरावा करणार असल्याचंही सोमय्या म्हणाले। दरम्यान मी आतापर्यंत आर्थिक घोटाळ्याचे 49 प्रकरण बाहेर काढली, ती सर्व घोटाळे सिद्ध झाली आहेत। हसन मुश्रीफ, भावना गवळी यांचे ही प्रकरण न्यायप्रविष्ट आहेत, त्यामुळे त्यावर बोलणं उचित नसल्याचं देखील सोमय्या म्हणाले। पैसे कसे ढापायचं हे शरद पवार कुटुंब जगाला शिकवू शकतं। कोविड काळात त्यांच्या वसुलीचा धंदा सुरू होता। पवार कुटुंबातील प्रतापराव पवार यांच्या न्यू स्टार इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा 12 वर्षात एक दमडीचाही व्यवसाय झालेला नाही। अचानक मार्च 2021 मध्ये सिरम इन्स्टिट्यूटच्या बँक खात्यातून 435 कोटी शरद पवार परिवारातील प्रतापराव पवार यांच्या या कंपनीत आल्यात। हे सिरमकडून आलेलं कमिशन तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित करत दिल्लीला जाऊन याबाबत पाठपुरावा करणार असल्याचं किरीट सोमय्या यांनी म्हटलंय। आकुर्डी प्राधिकरणातील कंपनी नोंदणी कार्यालयात माहिती घेण्यासाठी ते आले होते। यावेळी प्रसार माध्यमांशी बोलत होते। किरीट सोमय्या म्हणाले, पैसे कसे ढापायचं हे शरद पवार कुटुंब जगाला शिकवू शकते। कोविड काळात वसुलीचा धंदा सुरू होता। न्यू स्टार इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा 12 वर्षात एक दमडीचाही व्यवसाय नाही। अचानक मार्च 2021 मध्ये सिरम इन्स्टिट्यूटच्या बँक खात्यातून 435 कोटी शरद पवार यांच्या प्रतापराव पवार यांच्या कंपनीत आले आहेत। यांचं कॉन्ट्रीब्युशन किती? केवळ 1 लाख? मग त्यांच्या खात्यात जमा झालेले 435 कोटी हे कमिशन आहे का, असा प्रश्न सोमय्या यांनी उपस्थित केले असून त्यांनी निगडीतील PMRD मध्ये रीतसर अर्ज केलाय। या प्रकरणी दिल्लीला जाऊन पाठपुरावा करणार असल्याचं किरीट सोमय्या यांनी म्हटलंय। माहितीसाठी अर्ज केला होता, काय माहिती मिळाली? आज कंपनी मंत्रालयात मी इन्स्पेक्शन केलं, चर्चा केली, डॉक्युमेंट, आणि हे सिद्ध झालं। शरद पवार परिवार, प्रताप पवार त्यांचे बंधू यांनी एक फ्रंट कंपनी उभी केली आणि कोविशिल्ड हे वॅक्सिन हिंदुस्थानात, महाराष्ट्रात द्यावं। काय त्यांची कंडिशन होती माहित नाही। 435 कोटी रुपयेची वसुली, कोविड की कमाई, एक पैसेचं काम न करता प्रताप पवार यांच्या न्यू स्टार इन्फ्रा प्रोजेक्ट लिमिटेडला मिळाले आहे। याचा पाठपुरावा करण्यासाठी मी उद्या दिल्लीत उच्च अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे। सगळे त्यांचे 2022 पर्यंतचे बॅलन्स शीट पाहिलेत। मार्च 2021 मध्ये 435 कोटी रुपये सिरम इन्स्टिट्यूटनी प्रताप पवारांच्या कंपनीला 6% रिडीमेबल प्रेफरन्स शेअर, म्हणजे कंपनीला द्यायची इच्छा झाली तर इंटरेस्ट द्यायचं। 2021 आणि 22 मध्ये एक दमडीचं इंटरेस्ट की डिव्हिडंड देण्यात आलं नाही आहे। या 435 कोटी मध्ये 300 कोटी रुपये प्रताप पवार यांनी आपल्या दुसऱ्या कंपनीमध्ये वळवल्या आहे। याची पूर्ण चौकशी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि भारत सरकारचा कंपनी मंत्रालय आणि ईडीनी करावी अशी माझी मागणी आहे। मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी यात लक्ष द्यायचं मान्य केलं आहे। या सगळ्या ज्या माझ्या तक्रारी झाल्या त्या सगळ्या 100% खऱ्या निघाल्या। या सगळ्या 39 घोटाळे मी बाहेर काढले। त्या सगळ्यांची चौकशी, कुठे अटॅचमेंट झाले आहेत, कुठे इन्व्हेस्टिगेशन झाले आहेत, कुठे FIR झालेले आहेत। हसन मुश्रीफचं पण ज्युडिशरी मध्ये चालू आहे। आता तो पुढचा जो निर्णय तो न्यायालयाने घ्यावा लागतो। जसं भावना गवळी
एकदा आमचं काम न्यायालयापर्यंत पोहोचण्याचं आहे. न्यायालयामध्ये जाऊन मी काळा कोट घालून नाही उभा राहू शकत. तर भावना गवळी त्यातही तक्रारी झाल्या. इन्कम टॅक्सने आता 8.25 कोटीची त्यांची प्रॉपर्टी एटेच केली. तर आता जे काय असेल ते पुढे. यशवंत जाधव हसन मुश्रीफ आता मंत्रिपदावर बसले, त्यांचा आरोप होईल की मानते करता न्यायालयात त्यांच्यावर खटला देखील सुरू होईल. आता एक पण त्याच्यामुळे पहिले एकदा स्पष्टता करतो. हसन मुश्रीफचं न्यायालयीन लढाई चालू आहे. पॉलिटिकल निर्णय घेण्याची क्षमता माझी नाही. ज्यांनी घ्यायचा तो निर्णय तो घेतला आहे, त्यांना ते अधिक चांगलं उत्तर देणार. पण 435 कोटीची वसुलीचा धंदा, कोविड मध्ये लोक मरत होते त्यावेळी पवार परिवार करतो, ह्याचा तो उत्तर पवार परिवाराने द्यावाच लागणार आहे. ओके.